रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या कैलासवासी निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांची शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आज सांत्वनपर भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिलाय। यावेळी अपघातग्रस्त कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देत विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आलं। यावेळी आमदार सुहास कांदे यांनी कोतकर कुटुंबियांशी संवाद साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून विशेष बाब म्हणून कैलासवासी निलेश कोतकर यांच्या पत्नीला नाशिक महापालिकेत नोकरी मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील अशी ग्वाही देखील दिली आहे। दरम्यान शिवसेना नाशिक महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी आपल्या वैयक्तिक पुढाकारातून कोतकर कुटुंबियांना 1 लाखांचा धनादेश सुपूर्द केला। या कठीण प्रसंगी कोतकर कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। या सांत्वनपर भेटीला शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी, शिवसेना उपनेते व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, उपनेते तृष्णा विश्वासराव, उपनेते संजना घाडी, सुसीबेन शहा, महानगर प्रमुख बंटी तिदमे, नगरसेविका सुवर्णा मटाली तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोतकर कुटुंबियांचं सांत्वन करत भविष्यात आवश्यक ती सर्व मदत करण्याची भूमिका व्यक्त केली आहे। तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा आणि शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पुन्हा अशा दुर्घटना घडू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही मान्यवरांनी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, सिडको।